जमिनीच्या वादातून पेटलेला राग अखेर खुनापर्यंत पोहोचला। नाशिक जिल्ह्यातील एका युवकाची निर्दयी हत्या करून मृतदेह मोखाडा तालुक्यातील वैतरणा नदीच्या पुलाजवळ फेकण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती। तब्बल 5 महिन्यांच्या तपासानंतर या खुनाचा धागा अखेर हाती लागला आणि पालघर पोलिसांनी या प्रकरणातील 5 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। 12 जुलैला कसारा घाट खोडाळा मार्गावर मध्य वैतरणा धरणाच्या पुलाजवळ झाडांच्या वेलीनं बांधलेला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला। सुरुवातीला ही बाब अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवली गेली, मात्र तपास वाढत गेला तसं या मृतदेहाची ओळख इगतपुरी तालुक्यातील मोहाळे गावातील 31 वर्षीय शरद कोंडाची बोडके अशी पटली। शवविच्छेदनात उघड झालं की हा सरळ खून होता आणि मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पुलाखाली फेकण्यात आला होता। प्रकरण गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांना विशेष तपासणीची जबाबदारी सोपवली। यानंतर पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे नाशिक जिल्ह्यातून संतोष उर्फ अरुण धात्रक, शिवराम वाघ, गोकुळ बेंडकोळी, गणेश बेंडकोळी आणि संजय पोटकुळे या 5 आरोपींना अटक केली। तपासात धक्कादायक उघड झाले, मृत शरद बोंडके हा जमिनीच्या वादातून प्रमुख आरोपी संतोष धात्रक याच्याशी सतत वाद घालत असे आणि त्याच्या आई वडिलांवरही मारहाण करत असे। याच रागातून संतोषने शरदला दारू पाजण्याच्या बहाण्याने त्र्यंबकेश्वर जवळील जांभूळपाडा या निर्जन जागी नेलं। तिथं इतर आरोपींसोबत मिळून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि अखेर गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली। नंतर पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह कारमध्ये टाकून वैतरणा नदीच्या पुलाजवळ फेकण्यात आला। ही आहे जमिनीच्या वादातून जीव घेणाऱ्या संतापाची रक्तरंजित कथा आणि पालघर पोलिसांच्या चिकाटीने 5 महिन्यांनी मिळवलेलं मोठं यश। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।